माननीय सभापती महोदय, या प्रश्नाच्या अनुषंगानं अर्धा तास चर्चा नाही, प्रश्नोत्तराच्या वेळेला मी उत्तर दिलेलं आहे. ऐकून घ्या. शेवटी राज्याची किंवा देशाची एकूण अर्थकारणाची क्षमता वाढवण्याकरता विविध भागातल्या असलेल्या भूगर्भामध्ये जे खनिज आहेत त्यामध्ये त्या परिसरामध्ये मूल्यवान खनिज अशा प्रकारचा शोध त्या घटकाने घेतला आणि एका कंपनीने त्या जागेकरता अर्ज केला. ती जागा वन खात्याने त्यांना दिलेली नाही. इथल्या महाराष्ट्राच्या वनजीव विभागानं तो प्रकरण केंद्रीय वन विभागाकडे पाठवण्याचं ठरवलं होतं आणि केंद्रीय वन विभागाची त्याला अंतिम मंजुरी आल्याशिवाय कोणाला जागा देण्याचा प्रश्न येतो. मधल्या कालामध्ये नागपूर खंडपीठाच्या न्यायालयानं सुमोटो त्याच्यावर पिटिशन दाखल करून घेतलेला आहे आणि तो प्रश्न तिथे प्रलंबित आहे. त्या ठिकाणी उद्याला जर का ती जागा रद्द झाली तर माझ्या सरकारला आनंद वाटेल निश्चितपणे. परंतु जर का एखाद्या घटकाने अर्ज केला आहे, त्या ठिकाणी जागा उपलब्ध आहे, तर ती रँडमली नाकारण्यामध्ये अर्थ नाही. त्याला सहकारण त्याला जर नाकारली गेली आणि ते तज्ज्ञ लोकांनी जर त्याच्यातून मत आपलं मांडलं आणि माझ्या दृष्टिकोनातून 99% ती जागा नाकारली जाईल, 1% नाकारली जाणार नाही, एवढं मी मुद्दाम सांगतो. शेवटी न्यायालयाच्याकडे न्यायालय ज्याला बाजू ऐकून घेईल त्यावेळेला सर्व बाबतीमध्ये चारही बाजूनी विचार केला जाईल. आणि जर का उद्याला ते जर तिथल्या एकूण प्राण्यांना जर बाधक होणार असेल आणि प्राण्यांच्या त्या ठिकाणी वातावरणामध्ये जर बदल घडून जर मानवाला त्याचा त्रास होणार असेल तर राज्य शासन त्या गोष्टीला पाठिंबा देणार नाही.